कठीण आणि किती महत्वाची आणि किती वेदनादायी असते हे आपल्याला कोणालाच कळणार नाही. स्वागत है. और 5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. अक्षरशः बलात्काराने तिला मारून तिच्या जो आप बॉडीचे तुकडे करून नाल्यात टाकलं होतं. मंडळी, या स्वराज्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन या ठिकाणी असतं तर हे सगळं होणं मला वाटतं स्वप्नच आहे. कुठल्याही बलात्काराला या सगळ्या गोष्टी करताना ना त्याचे हात दूर फाटेल एवढं महाराजांच्या कीर्तीमध्ये त्यावेळेला होतं. एक गोष्ट सांगतो, महाराजांचा नियम होता परस्त्रीला माते समान समजायचं आणि ते महाराजांच्या शिवसेना. किधर रहते हो? बिल्डिंग में. ये देख रहा मैं तुम्हारा वीडियो अपने YouTube में साला चादर ही बड़ा कर डाला पे चढ़ाऊंगा. कौन सा क्या नाम है? YouTube का नाम क्या है? मैं साला चादर ही बड़ा कर डाला. ये साला चादर पाटील दिली होती. त्या रावजी गुजर पाटील या पाटलांनी एकदा आपल्याच गावातल्या चिमुकलीवरती बलात्कार केला. महाराजांना कळलं, तसंच त्याला वळवण्यात आणलं आणि त्या पाटलाला उचलून दरबारात आणण्यात आलं. विचार करा, महाराज होते, महाराजांचा माणूस होता, सोडून द्यायला पाहिजे होतं का? सोडून दिला सुद्धा तो महाराज. महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदेश दिला, बायका पोरांच्या जीवनाची खाण्यापिण्याची आयुष्यभर काळजी घ्या, पण याला शिक्षा झाली पाहिजे. कारण की यातला जर शिक्षा नाही झाली तर पुढची येणारी पिढी आमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह तयार करेल. महाराजांनी त्याला शिक्षा सुद्धा अगदीच मला वाटतं की देखील दिली. महाराजांनी त्याला सांगितलं त्याला जीव मारू नका. याला जर जीव माराल तर पुढे जी पिढी आहे त्यांना हा इतिहास कळेल नाही कळेल सांगता येत नाही. याचे पूर्वी हात कलम करा, याचे पूर्वी पाय कलम करा. रोज सकाळी गाड्यावर याला उचलायचं, आपलं आणायचं आणि आपल्या चौकात बसवायचं. येणाऱ्या जाणाऱ्याला ह्याची अवस्था दिसली पाहिजे आणि याच्या बाजूला 4-5 जोडे ठेवा. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं, ताई जर तुझ्यासोबत असं झालं असतं तर मग काय करायचं. मग महाराजांची ही नीतिमत्ता, महाराजांचा आदेश पाळण्यात आला. आपल्या या पाटलाला, या गुजर पाटलाला चौकात बसवण्यात आलं. हे असे 2 हात पाय कापले, 2 पाय कापले, त्याच्यानंतर तिथे जोडे ठेवण्यात आले. येणारी जाणारी गावची प्रत्येक गाई एक जोडा घ्यायचा, या पायतारानं मारायचा. का मारायचं माहितीये? कारण की आयुष्यात परत कधी परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणत्याही सुजाण पुरुषाची तरी हिंमत होणार नाही. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन. धन्यवाद. लगेचच सार करतोय आम्हा कलावंतांचा हा देखना नजराना, ही देखणी मानवंदना रंग भूमि से मान करी नटेश्वराच्या शरणी सादर करतो. सादर करतायत आमचे देखणे युवा कलावंत जी मुंबईकर. क्या नाम है?